आजच्या आपल्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांचा अतिशय मनापासूनचा स्नेह आणि सहवास मला वेगवेगळ्या निमित्ताने वेळोवेळी मिळतो आहे, ते आदरणीय रवींद्र गुर्जर सर. आजचे आपले प्रमुख पाहुणे, ज्यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण वक्तृत्वाचा मी कमालीचा चाहता आहे आणि ज्यांची विविध विषयांवरील व्याख्यानं ऐकणं हा माझ्यासहित समोरच्या सर्व श्रोत्यांसाठी आनंद सोहळा असतो, ते सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी सर. आजच्या या अगदी खास अशा मन हा मोगरा पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर लता प्रकाश, श्री प्रकाश सर. या पुस्तकाचे अनुवादक आपल्या मधुश्री प्रकाशनचे लेखक श्री सुनील भातंब्रेकर सर. आणि आपण सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. कार्यक्रमाची फार सुंदर सांगीतिक सुरुवात झाली आहे. सर्व विद्यार्थी, वादक आणि गुरु श्री अजित अवधानी सर यांना आपल्या मधुश्री प्रकाशनातर्फे खूप खूप धन्यवाद. आज एका सुंदर पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आपण सगळे अनुभवतो आहोत. 6 दीर्घकथांचा हा संग्रह पहिल्या पानापासून अखेरच्या पानापर्यंत अतिशय वाचनीय झाला आहे. हे मी जेव्हा या लेखनाच्या मराठी अनुवादाचं प्रथम वाचन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. त्यामुळे हे लेखन आपल्या मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्याची मिळत असलेली संधी मी अगदी सहर्ष स्वीकारली. एक प्रकाशक म्हणून हा मराठी अनुवाद जेव्हा मी काळजीपूर्वक वाचायला सुरुवात केली तेव्हा अनेक वेळा मला मूळ इंग्रजी पुस्तक पाहावं लागलं, वाचावं लागलं. आणि त्यामुळे मूळ इंग्रजी पुस्तकाचं लेखन किती कमालीचं दर्जा संपन्न आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यामुळे त्या लेखनाचा मराठीत असा उत्तम अनुवाद करणं हे किती कठीण काम होतं हे माझ्या लक्षात आलं. श्री सुनील भातंब्रेकर सरांनी हा अनुवाद अतिशय संवेदनशीलतेने केला आहे. अनुवाद करताना मूळ आशयाचा आत्मा जपणं फार महत्त्वाचं असतं. शब्दांचं भाषांतर त्या मानाने सहज करता येतं, आजकाल ChatGPTवरही करून मिळतं, पण भावनांचं भाषांतर करणं खूप कठीण असतं आणि ते कठीण काम सुनीलजींनी खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केलं आहे. प्राध्यापक डॉक्टर श्रुती श्री वडगबाळकर मॅडमची सुंदर प्रस्तावनाही या मराठी पुस्तकाला लाभली आहे. एक साहित्यप्रेमी प्रकाशक म्हणून मला पुस्तक प्रकाशित करण्यामध्ये जितका आनंद मिळतो तितकाच आनंद त्या पुस्तकाला, त्या लेखकाला मोठा वाचक वर्ग मिळवून देणं आणि चांगल्या वाचकापर्यंत योग्य ते साहित्य पोचवणं यात मिळत असतो. TV आणि मुख्यतः मोबाईलपासून दूर काही क्षण एकांतात घालवता येणं हे खूप मनःशांती देणार आहे हे आपण प्रत्येकजण जाणतो. मात्र यासाठी मोबाईलपेक्षा दुसरं काहीतरी सशक्त हातामध्ये असणं आवश्यक असतं आणि आजच्या या पुस्तकातल्या कथांमध्ये असा शांतपणा, निवांतपणा मिळवून देण्याची ताकद आहे. हेच या साऱ्या लेखनाचं यश आहे. त्यामुळे या पुस्तकाचं वाचन हे दर्दी वाचकांसाठी तर आनंददायी ठरणारच आहे, मात्र एरवी फारसं वाचन करू न शकणाऱ्या व्यक्तींनाही वाचनाची गोडी लावण्यात फार मोठी भूमिका बजावू शकेल असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. मधुश्री प्रकाशनचं प्रत्येक पुस्तक हे महाराष्ट्रभरातल्या ग्रंथवितरकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वाचनालयांपर्यंत पोचत असतं. ॲमेझॉन, बुकगंगा अशा माध्यमातून भारतभर उपलब्ध होत असतं आणि सुमारे 2.5 वर्षांपासून आपल्या प्रकाशनानं जी स्वतःची ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्र सुरू केली आहेत त्या सुमारे 70 विक्री केंद्रांच्या माध्यमातूनही महाराष्ट्रात घराघरात पोचत असतं. या सर्व मार्गांनी आजचं आपलं मन हा मोगरा हे पुस्तक सर्वत्र अगदी व्यवस्थित पोचवलं जाईल हे या निमित्तानं मी लेखिका आणि अनुवादक असं दोघांनाही आश्वासन देऊ इच्छितो. डॉक्टर लता प्रकाश यांच्या माय लोटस माइंड या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असलेला हा आजचा मन हा मोगरा नावाचा सुंदर कथासंग्रह आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक विश्वकर्मा पब्लिकेशन्स आणि विश्वकर्मांचे श्री विशाल सोनी यांचे मी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपण सर्व मान्यवरांना, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या मनीषा सुमंत मॅडमचे आभार मानून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद.